नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते म्हणजे डिजिटल रेशन कार्ड आपण कशा पद्धतीने घर बसल्या आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकतो। म्हणजे आपल्याला कोठेही हार्ड कॉपी म्हणजेच जे काही कागदी रेशन कार्ड आहे ते घेऊन फिरण्याची गरज असणार नाही। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल। त्यानंतर आपल्याला आपले डिजिटल रेशन कार्डचे सर्व ॲक्सेस हे मिळणार आहेत। डिजिटल रेशन कार्ड हे आपल्याला बघता येणार आहे आणि इतर डिटेल्स आता आपण पुढे बघणार आहोत। मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तिथे सर्वप्रथम आपल्याला बेनिफिशियरी यूजर किंवा डिपार्टमेंट यूजर हा पर्यायापैकी आपण सामान्य नागरिक असल्यामुळे बेनिफिशियरी यूजर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरपैकी कोणाचाही एकाचा आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्यानंतर OTPने लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि जो काही OTP आपल्या मोबाईल नंबरवरती येणार आहे, जो आपला आधार बरोबर रजिस्टर आहे, त्या मोबाईलवरती जो काही OTP येईल तो OTP टाकून आपल्याला इथे लॉग इन करावं लागणार आहे। तर इथे सर्वप्रथम मी आपला आधार नंबर टाकून घेतो। आधार नंबर टाकून घेतलेला आहे। आता इथे कॅप्चा कोड टाकतोय। आता इथे OTPने लॉग इन करा या पर्यायावरती मी क्लिक करत आहे। जो काही OTP येईल, आता OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे। आता OTP आल्यानंतर आपण इथे आपला जो काही OTP आहे तो टाकून घेणार आहोत। OTP आलेला आहे, आता तो OTP इथे टाकून घेत आहे। OTP टाकल्यानंतर सत्यापित करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP आपला जो काही आहे तो सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे आणि आपल्याला इथे जो काही आहेत एमपिन क्रिएट करण्यासाठी विचारत आहे। तर आपण आपला जो काही एमपिन क्रिएट करायचा आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला OTP टाकण्याची गरज ही असणार नाही। क्रिएट नाववरती क्लिक करायचं आहे आणि जो काही OTP आपला एमपिन आहे तो आता इथे टाकून घ्यायचा आहे। एमपिन टाकल्यानंतर आता पुढेच्या पर्यायावरती क्लिक करायचं आणि परत एकदा आपला एमपिन इथे टाकून घ्यायचा आहे आणि क्रिएट एमपिन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। युअर एमपिन हॅज बीन सेव्ड असं म्हटलेलं, म्हणजे आपला एमपिन आता इथे सेव्ह झालेला आहे आणि आता इथे ओके करायचं आहे। आता अशा पद्धतीने आपलं जे काही डिजिटल रेशन कार्डचे डिटेल्स आहेत ती सर्वप्रथम आपल्यासमोर ओपन झालेले आहेत। आता इथे आपल्याला जो काही वरती कार्ड दिसत आहे त्यामध्ये आपल्या रेशन कार्डचा जो काही प्रकार दिसत आहे तो, त्यानंतर आपल्या हेड ऑफ फॅमिलीचे डिटेल्स आपल्याला इथे दिसत आहेत। हेड ऑफ फॅमिलीचा जे काही फोन नंबर आहे तो ॲड्रेस आपल्याला इथे दिसत आहे आणि जे काही रेशन कार्ड आहे त्याचा आपल्याला इथे नंबरसुद्धा आता आपल्याला इथे दिसत आहेत। हे झाले रेशन कार्डचे डिटेल्स। जर आपल्याला डिजिटल रेशन कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला इथे जो काही डाउनलोडचा पर्याय उजव्या बाजूला दिसत आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपलं डिजिटल रेशन कार्ड हे डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतात। अशा पद्धतीने आपलं जे काही डिजिटल रेशन कार्ड आहे ते डिजिटल रेशन कार्ड आपल्याला दिसत असतं।